तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस आय करिअर पाथ यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जो आपला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा 9 तारखेला पेपर झाला होता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा, त्याचा आपण आज विश्लेषण बघणार आहोत. तर चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्मॉल पॉक्स देवी या आजारावरची लस कोणी शोधली? तर त्याचं उत्तर असं आहे ते म्हणजे एडवर्ड जेन्नर. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, कपाळाच्या मज्जासंस्थेमध्ये म्हणजेच क्रॅनियल नर्व्स किती जोड्या असतात? ठीक आहे. तर टोटल किती जोड्या असतात? तर 12 जोड्या असतात. हे आत्ता आपण टेक्निकलची क्वेश्चन बघत आहोत. तिसरा प्रश्न आहे, प्रौढ मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? तर आपण हे बघितलंच होतं, 206 हाडे आपल्याला माहितीच आहेत आणि जन्माच्या वेळेला 300च्या पेक्षा जास्त हाडे असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सिरोसिस हा एक आजार आहे आणि हा आजार कोणत्या अवयवाला होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे यकृत. सिरोसिस हा आजार यकृताला होणारा आजार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाईट सॉईल. नाईट सॉईलमध्ये काय समाविष्ट असते? तर नाईट सॉईलमध्ये मानवी विष्ठा, ह्युमन एक्सक्रेटा समाविष्ट असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणजेच लेप्रोसी डे कधी साजरा होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे 30 जानेवारी. 30 जानेवारीला काय केलं जातं? तर कुष्ठरोग निर्मूलन दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर बघा, ट्रॅकोमा हा आजार कोणाचा आहे किंवा कोणत्या अवयवाला होतो? तर तो डोळ्यांचा आजार आहे. पुढचा प्रश्न बघा, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर ते बेंगलुरू, कर्नाटक येथे आहे. फ्ल्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? बघा, स्वाईन फ्ल्यू, इथे प्रश्न पर्टिक्युलर विचारला होता की स्वाईन फ्ल्यू हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर तो विषाणूजन्य आजार आहे. कोणत्या व्हायरसमुळे होतो? तर H1N1 या व्हायरसमुळे स्वाईन फ्ल्यू हा आजार होतो. पुढे बघा, डाईन हे कशाचे एकक आहे? तर ते बलाचे म्हणजेच फोर्सचे CGS पद्धतीतील एकक म्हणजेच युनिट आहे. पुढचा प्रश्न आहे, अंतराचे म्हणजेच मीटरचे SI एकक काय आहे? तर ते आहे मीटर. पुढचा प्रश्न, रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर त्याचं उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर. हे यंत्र म्हणजेच हे मशीन रक्तदाब मोजण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघा, 1 ग्रॅम कर्बोदके आणि 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते? आता हे झालं होतं आपल्याला, तर 4 किलो कॅलरी, प्रत्येकी 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम कर्बोदके आणि 1 ग्रॅम प्रथिनांपासून मिळते. लक्षात येत आहे? पुढे बघा, वूपिंग कफला अजून काय म्हटलं जातं? तर वूपिंग कफ म्हणजेच मराठीत त्याला डांग्या खोकला असंही म्हटलं जातं. तर त्याला पर्टुसिस हे सुद्धा नाव आहे. ठीक आहे. पुढे बघा, हॉरॉक्स ॲपॅरेटसचा मुख्य उपयोग काय आहे? तर पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या क्लोरीनची मात्रा मोजण्यासाठी. ठीक आहे. पाणी शुद्धीकरण कोणामुळे केलं जातं? तर क्लोरीनचा वापर करून किंवा ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण केलं जातं. तर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी किती क्लोरीन लागणार आहे किंवा किती ब्लिचिंग पावडर लागणार आहे? तर ही मात्रा योग्य प्रमाणात काढण्यासाठी हॉरॉक्स ॲपॅरेटसचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा, गोइत्रेचे कारण काय नाही? 5 ऑप्शन दिले होते, त्याच्यामधला कोणतं कारण नाही आहे ते सांगायचं होतं. तर गोइत्रे गलगंड असं म्हटलं जातं मराठीमध्ये, गलगंड. ठीक आहे. तर बघा, या आजाराचं मेन कारण काय असतं? तर मिठाची कमतरता झाल्यामुळे. ठीक आहे. पण आयरन डिफिशियन्सीमुळे होतो का हा आजार? तर अजिबात होत नाही. ठीक आहे.
आयरन डिफिशियन्सीमुळे काय होतं तर रक्ताची कमतरता होते, ॲनिमिया हा आजार होतो. पुढे बघा, आयुष्यमान भारत योजना PM-जय कशाशी संबंधित आहे तर आरोग्य विमा योजना ह्याच्याशी संबंधित आहे. याद्वारे काय केलं जायचं, पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, WHO निकषानुसार कमी वजनाचे बाळ लो बर्थ वेट म्हणजे किती वजन तर बघा, जन्माच्या वेळी 2500 ग्रॅम म्हणजेच 2.5 किलोपेक्षा कमी वजन असेल तर काय म्हटलं जातं, कमी वजनाचे बाळ किंवा लो बर्थ वेट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, नैसर्गिक वायुवीजन म्हणजेच नॅचरल व्हेंटिलेशनचे उदाहरण कोणते नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम 5 ऑप्शन दिले होते. त्याच्यामधला नॅचरल व्हेंटिलेशन सांगितले होते आणि एक ऑप्शन असा होता की त्याच्यामध्ये आर्टिफिशियल व्हेंटिलेशन होतं. ठीक आहे, म्हणजे मानवनिर्मित वायुवीजन होतं. तर ते ऑप्शन निवडायचं होतं. तर त्याच्यामध्ये एक्झॉस्ट फॅन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, ऋतुस्रावाच्या म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या घटनेस काय म्हणतात. ठीक आहे, तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या घटनेस मेनार्की ऋतारंभ असं म्हटलं जातं. मेन्स्ट्रुअल सायकल ज्या वेळेला स्टार्ट होते, ठीक आहे, वयाच्या 11व्या ते 14व्या वर्षापर्यंत. ठीक आहे, तर त्यावेळेला काय म्हटलं जातं, मेनार्की असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, मानवाच्या रक्तावर उपजीविका करणारा कीटक कोणता तर तो आहे मॉस्किटो. माणसाचं रक्त पिऊन जगणारा कीटक कोणता तर तो आहे मॉस्किटो. पुढचा प्रश्न बघा, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक कोण होते तर ते आहेत डॉक्टर बिंदेश्वर पाठक. पुढचा प्रश्न बघा, त्वचेच्या रोगांची म्हणजेच स्किन डिसीजेसची काही उदाहरणे कोणती आहेत तर ते आहे एक्झेमा. हे काय झालं तर स्किन डिजीजचं त्वचेच्या रोगाचं एक उदाहरण झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जुलाब, उलट्या किंवा जास्त घाम आल्यावर होणाऱ्या डिहायड्रेशनमध्ये ORS का दिले जाते तर त्याचं मेन कारण आहे रिहायड्रेशन परत होण्यासाठी. ज्या वेळेला डिहायड्रेशन होतं बॉडीमध्ये त्यावेळेला काय होतं तर क्षार कमी होतात आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं. मग ते पुन्हा भरून काढण्यासाठी ORS दिलं जातं, ज्याच्यामध्ये मीठ, साखर आणि पाणी याचं योग्य प्रमाण असतं. ठीक आहे, आणि त्याचं काय काम असतं तर बॉडीला पुन्हा हायड्रेशन प्रोव्हाइड करणं. लक्षात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या खनिज तंतूचा सर्वात प्रसिद्ध समूह कोणता तर तो आहे ॲस्बेस्टॉस. ठीक आहे, आपले टेक्निकलचे प्रश्न इथं झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण GKचे प्रश्न घेऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या चॅनलचा फायदा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी होणार आहे. ठीक आहे, ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाठवली जाईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली जाईल. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू.